बहिणीला भेटून आलो. बहिणीला असं वाटतंय की हे सगळं कोणी मला खरंच कळत नाही काय करायला हवं ते. 10 करोड रुपये घ्यायला मी तर एका पायावर गेले असते नाचत. या अनंत अंकलला पैसेच नको होते तर मला सांगायचं ना, मी जाऊन आणले असते पैसे. लाईफ सेट झाली असती माझी. अंजली, अंजली, सॉरी. अरे ते तू आत्ता मला जे काही सांगितलंस ना त्यामुळे मलाही जरा शॉक बसला रे. बट इट्स ओके. ठीक आहे, तू फार विचार करू नकोस. तू आधी घरी जा, तुला थोडी आरामाची गरज आहे. यू नीड रेस्ट कर जरा. तुला खरंच जास्त लागलं नाही ना? नाही लागलंय ओंकार, मी ठीक आहे. तू काळजी घे. आय एम रिअली सॉरी. आपण भेटूया नंतर. बोल अंजली. अंकल, तुम्हाला एकदम सुपर एक्साइटिंग न्यूज द्यायला फोन केलाय मी. अंजली, तू मला नेहमीच भारी न्यूज देतेस. आय नो. तुझी माहिती मला देतेस ना, त्यामुळे माझं काम एकदम सोपं होऊन जातं. यू आर वेलकम अंकल. पण ही मेजर एक्साइटिंग न्यूज आहे. तुम्हाला माहितीये, साईला असा डाऊट आलाय की देवांशला भैरवी मॅमने किडनॅप केलंय. काय? हो. कसं आहे, ओमी त्यांच्यात जे काही बोलणं होतं ते सगळं येऊन मला सांगतो. आणि त्याने लास्ट टाइम सांगितलं होतं की किडनॅपर्सने पैसेच मागितले नाही, त्यामुळे डाऊट येतो. मग तुम्ही लगेच त्या किडनॅपर्सला पैसे मागायला सांगितले, राईट? त्यामुळे आता सईला असं वाटतंय की हे सगळं ओमी भैरवी मॅमला सांगतोय आणि त्याप्रमाणे त्या ऍक्शन घेत आहेत. बघितलंस अंजली, आत्ता पण तू मला एकदम भारी न्यूज दिलीस. थँक्यू. यू आर वेलकम अंकल. बट मला ना एक गोष्ट कळली नाही. तुम्ही त्या जहागीरदारांकडे पैसे मागितलेच होते, तर मग तुम्ही पैसे घ्यायला माणूस का नाही पाठवला तिकडे? कळेल अंजली, तुलाही हळूहळू कळेल. ओके, चल ठेवतो. कळेल काय? मुलगी माझ्या कामाला एवढी येईल असं कधी वाटलं नव्हतं मला. हिने तर सगळा प्लॅन मला आयता सांगितला. हा जर प्लॅन सक्सेसफुल झाला ना, तर एका दगडात सगळे जहागीरदार मरतील. किडनॅपिंग भैरवीनेच केलंय हे प्रूव्ह होईल अशी सिच्युएशन मी निर्माण करेन. कारण देवांश सारख्या हाय प्रोफाईल माणसाचं किडनॅपिंग कोणी केलं हे तर नक्कीच शोधलं जाणार. आरोपी तर नक्की नष्ट होऊ शकत नाही, पण हा आळ मी भैरवीवर टाकू शकतो.